ओके, एरर नंबर 5 आता आपला संपलाय. तर एरर नंबर 5 मध्ये आपण बघा काय बघितलं होतं की सिम्पल आहे, एनिथिंग, नथिंग, एव्हरीथिंग, समथिंग जर का असेल तर आपण काय घ्यायचं, इट घ्यायचं. काय घ्यायचं, इट. आणि सेम रूल, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा, बस. आता बघायचं आपल्याला एरर नंबर 6. आता सेम आपण काय करू, मगाचा जसा एरर होता सेम तसंच करू. तर याच्यामध्ये काय दिसतंय बघा, आपण हे जे मेन शब्द आहेत यांना आधी काय करू, आपण चौकोन करू. ठीक आहे, मग आपण याला चौकोन करू. तर बघा पहिला जो आहे याला मी काय केलं, दिसला ब्लॉक केलं. काय याला, दिसला. त्यानंतर आपला जो दॅट आहे याला ब्लॉक केलं. इथं पण काय आहे, दॅटला ब्लॉक केलं. इथं पण काय आहे, दिसला ब्लॉक केलं. इथं काय आहे, दिसला ब्लॉक केलं. त्यानंतर इथं काय केलंय, दॅट्सला ब्लॉक केलं. इथं काय आहे, दोजला. इथं अगेन काय आहे, दोज. आता परत एकदा बघा, इथं दॅट आलंय, इथं परत एकदा दिस आलंय, परत दॅट आलंय, इथं परत काय आलंय, दॅट्स आलंय. ही डबल स्लाइड आहे काय. आणि इथं काय दिसतंय, डिअर्स. डिअर्स दिसतंय, आहे का नाही. संपलं. ओके, मग आता आपण इथं लिहूत आपण काय काय होते ते बघा. इथं काय होतं, दिस होतं. त्यानंतर काय होतं, दॅट होतं. त्यानंतर दिस होतं. आणि त्यानंतर काय, दोज आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन दोन होतं, हिअर असन आणि काय असन, दिअर असन. काय असन, दिअर. ठीक आहे, मग आता आपण दिस, दॅट, दिस आणि दोज ह्याचा आधी पहिल्यांदा काय करू, मिनिंग समजून घेऊ. आता मला सांगा बरं, दिस, दिस म्हणजे काय, दिस, दॅट, दिस आणि दोज हे काय. दिस म्हणजे काय, हा, बरं. आता वस्तू, दिस आपण काय म्हणतो, दिस इज माय हाऊस, दिस इज माय कार असं म्हणतो ना. अरे बरोबर आहे नाही, म्हणजे हे मराठीतून तुमचे काय दर्शक सर्वनाम. हा, तुम्हाला सर्वनाम शिकवताना ते येईन, हा डोंगर, हा डोंगर आहे, ते जे आहेत त्यांना दर्शक सर्वनाम म्हणतात. बरं, आता इकडे बघा की आपलं दिस आहे, दॅट आहे, दिस आहे आणि दोज आहे. हे आपले काय डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन होतं, ते विसरून जा तुम्ही. आता आता फक्त काय लक्षात ठेवायचंय, दिस, दॅट, दिस आणि दोज यांचा उपयोग कशासाठी आहे, आपल्याला वस्तू दाखवण्यासाठी, एखादी गोष्ट दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो. आता मला सांगा, समजा हा माझ्याजवळ पेन आहे. जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण काय वापरत असतो, दिस का दॅट, हा, दिस. आणि लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी दॅट, बरोबर. आणि समजा आता माझ्याकडे जवळ 10-15 वय आता, तर मग मी काय म्हणणार, दिस म्हणणार का काय म्हणणार, दिस म्हणणार. बरं, आता हे समजून सांगतो बघा. तर दिस म्हणजे काय की तुम्हाला जर का जवळची एकच वस्तू दाखवायची असेल, किती, एकच, तर वापर कायचा करायचा, दिसचा. म्हणजे आता हा पेन आहे, मी काय म्हणलं, दिस इज पेन, कारण माझ्या जवळ जवळ आहे ना हा. पण आपला जो सेनापती याच्यापासून पेन लांब आहे का नाही, तो काय म्हणणार आहे, दॅट इज पेन. काय म्हणणार आहे, दॅट इज पेन. म्हणजे याच्यामध्ये काय झालं बघा, दिस इज पेन म्हणजे जवळची एक वस्तू, काय आहे, एक वस्तू. आणि दॅट इज पेन म्हणजे काय, लांबची एकच वस्तू. कळतंय का हे तुम्हाला. आता तुम्ही घराच्या जवळ, घराच्या तिथं खाली उभा पोर्च पुढे साईडला पटांगणात उभा आणि विचारलं की तुझं घर कोणतं आहे, तर तुम्ही काय, दिस इज माय होम असं म्हणणार. बरोबर आहे का, अरे बरोबर आहे. आणि समजा तुमचं घर एकदम टेकाडावर आहे, गावातून 2 किलोमीटर लांबून दिसतंय, आणि तिथं टेकडीवर गेले तुम्ही आणि एखादा म्हणलं तुझं घर कोणतं आहे, तर तुम्ही दिस इज होम म्हणणार, दिस इज माय होम म्हणणार का दॅट इज माय होम म्हणणार, दॅट इज माय होम. म्हणजेच थोडक्यात गरिबांच्या भाषेत जवळची एकच वस्तू दाखवायची असेल तर काय वापरायचं, दिस. आणि लांबची एक वस्तू दाखवायची असेल तर दॅट. तसं जवळच्या अनेक वस्तू दाखवायच्या असतील, म्हणजे समजा आता माझ्याकडं 2 पेन होतं, ठीक आहे. तर मी काय म्हणणार, आता इथं पेन 2 आहेत का नाही, हे जवळ येतं माझ्या, तर मला दिस इज पेन म्हणून जमन का, आता नाही. मला काय म्हणावं लागणार, दीज आर पेन्स. काय म्हणावं लागणार, दीज आर पेन्स. कळतंय का हे समजतंय का. आणि आपला सेनापती त्यालाच काय म्हणणार, दोज आर पेन्स. काय म्हणणार, दोज आर पेन्स. कळतंय. आता मला सांगा, तुम्हाला आकाशामध्ये ढग दिसते तर तुम्ही दिस इज क्लाउड म्हणणार का दॅट इज क्लाउड,
दॅट इज क्लाउड. बरोबर. आणि कन्सिडर करा की तुम्ही कळसुबाई शिखरावरती गेलेत, तिथे ढगामध्येच असतात, तुम्हाला माहिती आहे ना. हा, अरे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे ना, कसा मासतो ते पाठ केला असेल तुम्ही. बरं, मग कळसुबाई 1646. हा, जीकेचे 3 मार्क सांगितले बरं का. हा, मग मग आता बघा कळसुबाई आहे, ठीक आहे. मग हे जे कळसुबाई आहे तिथं जर गेले तुम्ही, ढगातच असतात ना, मग तुम्ही दॅट इज क्लाउड म्हणणार आहेत का? काय म्हणणार? धिस इज क्लाउड. का? कारण ते जवळ आहे ना. हे कळालं का तुम्हाला? कळालं का? काय कळालं सांगा बरं. जवळची एक वस्तू असली की दॅस दिस, आणि लांबची एक वस्तू असली की दॅट. जवळच्या अनेक वस्तू असल्या की डीज, आणि लांबच्या अनेक वस्तू असल्या की दोज. कळालं? म्हणजे समजा आता तुमची कार पाशी उभा, तर तुम्ही काय म्हणणार? दिस इज माय कार. पण कार 200 मीटर अंतरावर आहे, तुम्ही काय म्हणणार? दॅट इज माय कार. तुमच्या घरी 10-15 कार होता, तर तुम्ही काय म्हणणार? दीज आर माय कार्स, कारण अनेक कार होता. पण लांबूनच दिसतात तुमच्या 5 कार, तर तुम्ही काय म्हणणार? दोज आर माय कार्स. कळालं का? हे फरक कळाला का? हा, अरे समजलं का? म्हणजेच मग हे दिस आणि दॅट यांचा अर्थ काय? जवळची एक वस्तू आहे, म्हणजे सिंग्युलर झाले प्लुरल. खरं का? आणि दॅट दॅट पण काय? लांबची एक वस्तू, मग ते सिंग्युलर झालं प्लुरल. सिंग्युलर झालं ना. सिंग्युलर म्हणजे एक, आणि प्लुरल म्हणजे एकापेक्षा ज्यादा, अनेक वचन. मग आता बघा दिस जे आपलं, हे जे आपलं दिस आहे, हे दिसला काय म्हणणार? जवळील एक. काय म्हणणार? जवळील एक. आणि या दॅटला काय म्हणणार आपण? हा, दूरची एक. आणि दिस म्हणजे काय? जवळील अनेक. अनेक. आणि इथं काय? दूरवरील अनेक. अनेक वस्तू म्हणूया, काय अडचण नाही. आणि आता हिअर म्हणजे काय? हिअर म्हणजे येथे, आणि दिअर म्हणजे तेथे. कळते? आपण म्हणतो ना, अरे तो येथे उभा होता, म्हणजे आपण इथं उभा म्हणतो ते, पण ते येथे शुद्ध भाषेमध्ये पुण्याच्या. आणि दिअर म्हणजे तेथे, म्हणजे आपण म्हणतो अरे तिथं उभा होता तो, ते आपल्या भाषेत आहे का नाही. मग आता बघा, मला सांगा दिस आणि दॅटला कसं मिनिंग आहे? अरे एकच वस्तू, याचा अर्थ आहे सिंग्युलर झाले की नाही. हा, मग सिंग्युलर झाले तर आपण बघा ह्याचं सेम हे सेंटेन्स असन, आणि इथं काय करायचं आपल्याला? टॅग. तर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह, आणि सेंटेन्स निगेटिव्ह तर टॅग पॉझिटिव्ह. आणि इथं आपल्याला हे ज्या वेळेस येणार आहे बघा, कोण येणार आहे बघा. आता इथं त्याला मी रब करतो, जनरल असेल ते चुकन. दिस आणि दॅट जर का आले, तर आपण जे सब्जेक्ट प्रोनाऊन आहे ते काय घ्यायचं माहितीये का? सब्जेक्ट प्रोनाऊन आपण काय घ्यायचं? इट घ्यायचं. काय घ्यायचं? इट. का घ्यायचं? कळालं का? सिंग्युलर आहे ना. मग आता दिस आणि दोज आहे, ह्याच्यासाठी तुम्ही सांगा मला काय घेता बरं? दे घेणार. काय घेणार? दे. दे कस काय आलं? कळालं का? हा, आणि सेम हिअरचं काय घ्यायचं रे? हिअरच घ्यायचं. हिअरचं हिअर, आणि दिअरचं काय घ्यायचं? दिअरच घ्यायचं. कळालंय? आणि बाकी मग आपल्याला माहिती आहे की आपलं जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर टॅग आपण कसा करायचा? निगेटिव्ह. आणि सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग कसा करायचा? पॉझिटिव्ह. कळालंय? हे समजलं का? मग आता आपण काय करू? सेंटेन्स सोडवायला सुरुवात करू. ह्याच्यामध्ये भरपूर सारे सेंटेन्स येतात. आता दिस इज द राईट डिसिजन, इथं मी लिहिलं दिस इज द राईट डिसिजन. दिस इज द राईट डिसिजन. ओके. आता इथं काय करणार? कॉमा देणार. सांगा वर्ब कोणतं आहे? इज. सेंटेन्स कसं आहे? मग याचं काय येणार? इजंट इट क्वेश्चन मार्क. बरोबर का? इट कस काय आला? कळालं तुम्हाला? अरे कळालं ना. चलो आता इथं दॅट सीम्स अनलाइकली, इथं लिहिलं दॅट सीम्स अनलाइकली. अनलाइकली. चलो आता इथं कॉमा. वर्ब सांगा कोणतं आहे? सीम्स. काय आहे? मग V5 म्हणजे ज्या वर्बला एस किंवा एस असतो त्याला आपण काय म्हणायचं? V5. मग आता मला सांगा V5 मधलं हेल्पिंग वर्ब कोणतं असतं? डज. आता सेंटेन्स कसं आहे? मग इथं डजचं काय येणार? डझंट. आणि दॅट साठी काय येणार? इट. शेवटी
क्वेश्चन मार्क. कळतंय का हे? बर आता इथं दॅट वॉज अ ग्रेट मूवी. दॅट वॉज अ ग्रेट मूवी. ओके कॉमा. त्यानंतर ना आता सांगा ह्याच्यातलं वर्ब कोणतं आहे रे? वॉज. आता सेंटेन्स कसं आहे सांगा. हे वॉजचं काय येणार? वॉजंट. काय येणार? वॉजंट. वॉजचं निगेटिव्ह वॉजंट येतं ना. आणि इथं दॅट साठी काय येणार? इट. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. आता दिस सीम्स इंटरेस्टिंग मग लिहिलं दिस सीम्स इंटरेस्टिंग. मग आता इथं कॉमा. चला वर्ब सांगा काय? सीम्स म्हणजे काय आहे रे? डज. आणि इथं काय येणार? डझंट. आणि इथं काय येणार आहे? इट. शेवटी क्वेश्चन मार्क. शेवटी क्वेश्चन मार्क. ओके चलो आता बघा दीज आर युअर कीज. मग काय म्हणू मी इथं? दीज आर युअर कीज. इथे कॉमा. आता मला सांगा वर्ब काय आहे रे? आर. आरचं काय येतं? अरंट. आणि इथं काय येणार रे? आता अरंट काय येणार? दे. शेवटी क्वेश्चन मार्क. कळालं काय हे? दे कशामुळे सांगा पटकन लवकर. हा दीज आपलं कसं आहे? प्लुरल आहे ना. आहे का नाही? मग आता इथं मला सांगा इथं काय आहे रे? दॅट्स व्हॉट यू वॉन्टेड. दॅट्स व्हॉट यू वॉन्टेड. आता इथं कॉमा दिला. ओके आता इथं बघा दॅट्स याचा अर्थ काय बरं? हे इथं इज असतं. काय असतं? इज. मग इथं मला सांगा इजचं काय येणार रे? इजंट. आणि दॅट साठी इट. मग काय येणार? इजंट इट. अरे भेजे मी दुसरा आहे क्या? लगेच खरडपट्टी सुरू आहे. थांबा इकडे लक्ष द्या. चला इथं दोज वर द डेज. दोज वर द डेज. इथं कॉमा. चला वर्ब सांगा. हा वर त्याचं काय येणार रे? वेअरंट किंवा. आणि मग इथं दोज साठी काय येतं रे? दे. काय येणार? दे. चलो इथं दोज वर हर शूज. इथं काय येईन सांगा आता? हा वेअरंट. आणि इथं काय येतं? दे. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. चलो दॅट वॉज अ ग्रेट मूवी. हे डबल झाले काय? बरं चला जाऊ द्या. दॅट वॉज ए ग्रेट मूवी. हा इथं काय येणार? कॉमा. इथं काय येणार आहे? वॉजंट. आणि इथं काय येणार? इट. चलो इथं दीज लुक एक्सपेन्सिव्ह. मग आता मला सांगा इथं कॉमा दिला. चला वर्ब काय आहे? लुक. V1 आहे. V1 मध्ये काय आपल्याला असतं? डू. मग याचं काय येणार? डोंट. आणि दीज साठी दे. शेवटी क्वेश्चन मार्क. आता दॅट इजंट युअर बॅग. इथं काय गेलं? दॅट इजंट युअर बॅग. आता सांगा इथं काय येईल? इज इट. आता इथं इज इट आपण पॉझिटिव्ह का घेतलं? हे बघा इजंट कसं आहे? निगेटिव्ह होतं ना. मग टॅग कसा करावा लागेल? पॉझिटिव्ह. आता इथं बघा दॅट्स फोवेज कार. काही बरं हे दॅट्स म्हणजेच काय? दॅट इज असतं. मग काय असतं? दॅट्स फोवेज कार. फोवेज कार. आणि कॉमा. इथं काय सांगा? इजंट इट. आपण बघा अगोदरच्या जुन्या वर्कबुक मध्ये त्या अगोदर सेंटेन्स होतं. मी सांगितलं होतं आपण नंतर घेणार होतं. कळालं? चलो मग आता इथं बघा इथं देअर्स लिटल चान्स ऑफ रेन टुडे. चलो आता सांगा वर्ब सेपरेट करा. आता इथं हे इज आहे ना वर्ब. पण इथं बघा लिटल आलाय. लिटलला कसं मिनिंग असतं? लिटलला निगेटिव्ह असतं ना. अरे आपण ते गुलाबजामुनचं तुम्हाला काढून दाखवलं का? लिटल फ्यू याला कसं मिनिंग आहे? निगेटिव्ह आहे ना. मग आपल्याला टॅग कसा करावा लागेल? पॉझिटिव्ह. मग असा दिमाग जो आहे तो चालू असा ऑन ठेवायचा परीक्षेच्या टायमिंगला. कळालं? मग इथं काय येणार रे? इज. आणि दिअरचं काय येतं रे? दिअरच येतं. काय येतं? दिअर. म्हणजे बघा हिअरचं हिअर आणि दिअरचं देअर. कळालंय? अरे समजलं का? इन काय आहे? मग आता बघा आपला एरर नंबर 6 जो होता काय होतं बरं? की आपलं बघा दिस आहे, दॅट आहे, दिस आहे, दोज आहे, हिअर आहे, दिअर आहे. मग आता दिस आणि दॅट जर का आपले सेंटेन्सचे बघा हे सगळे सेंटेन्सच्या सुरुवातीला आले का नाही? इथं बघा ना रे सेंटेन्सच्या सुरुवातीला आले का नाही?
मग सेंटेन्सच्या सुरुवातीला आले म्हणजे सब्जेक्ट म्हणून आले ना. अरे कळतंय का हे? मग आपण काय लिहिलं होतं की दिस असेल दॅट असेल, हे जर का सब्जेक्ट म्हणून आले तर आपण त्याच्यासाठी सब्जेक्ट प्रोनाउन काय घ्यायचं? इट. दिस आणि दोज असेल तर आपण सब्जेक्ट प्रोनाउन काय घ्यायचं? दे घ्यायचं. आणि हिअरचं हिअर, दिअरचं देअर. ओके चलो मग आता आपण मस्तपैकी तुम्ही काय करायचं, मस्तपैकी लिहून घ्यायचं. हा दिसले मला माहिती आहे वसाळ्यासारखं लिहिलेलं आहे, पण तरी लिहून घ्या. जीवनच तुमचं वसाळेपणात चाललंय. ओके बघा आता आपण एरर नंबर काय बघितला होता? 6 बघितला होता. एकदम सिंपल होता. काय होता रे की दिस दॅट असेल तर आपण सब्जेक्ट प्रोनाउन इट घ्यायचं, कारण दिस म्हणजे जवळची एक वस्तू आणि दॅट म्हणजे लांबची एकच वस्तू, म्हणजे त्याला सिंग्युलर मिनिंग आहे म्हणून आपल्याला इट घ्यावा लागणार. दिज आणि दोज, दिज म्हणजे जवळच्या अनेक वस्तू आणि दोज म्हणजे लांबच्या अनेक वस्तू. आणि अनेक वस्तू म्हणून यांना मिनिंग कसं आहे? प्लुरल, म्हणून आपण त्यांच्यासाठी सब्जेक्ट प्रोनाउन घ्यायचं दे. आता त्याच्या पुढे आपण बघितलं होतं हिअर जर का असेल तर हिअरचं आपण हिअरच घ्यायचं आणि दिअरचं काय घ्यायचं? दिअरच घ्यायचं. बस एवढा आपला होता एरर नंबर 6.